मधील 18वा अध्याय त्यातील 43वा श्लोक आपण पाहत आहोत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान् ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं कृष्ण प्रेष्ठाय भूते नमस्ते स्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषवादी पाश्चात देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत या मालिकेमध्ये आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग यामधील 43वा श्लोक. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे च अप्यपलायनम् दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. अर्थ: शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये औदार्य आणि नेतृत्व. तर काल आपण श्री तुलसी माताजींकडून ब्राह्मणांचे काय गुण आहेत याविषयी आपण चर्चा खूप छान पद्धतीने ऐकलेली आहे. आणि आता चातुर्वर्णामधला दुसरा जो वर्ण आहे क्षत्रिय वर्ण, क्षत्रियांचे काय गुण आहेत ते श्रीकृष्णांनी इथे सांगितलेले आहेत. आपल्याला श्रीकृष्ण सांगतात की आपला जो हा वर्ण आहे तर हा जन्मानुसार नसून आपल्या गुण आपण परंतु किंमत काय आहेत आवाज उठवून. आवाज एवढा क्लिअर येत नाहीये. हरी बोल. त्याचा ब्रेक होतोय. हरी बोल दीपा. ब्रेक होतोय. वायफाय आहे का बघ व्यवस्थित. है ना प्रतिभा? ब्रेक येतोय ना आवाज? हो, आवाज ब्रेक येतोय, क्लिअर नाहीये. हरी बोल. आता येतोय का आवाज? हो हो, हो, आता आला. आहे ना क्लिअर? हा. तर क्षत्रिय धर्म हा देखील गुण आणि कर्मानुसार ठरतो. तर आपल्याला परशुरामजींचं उदाहरण माहिती आहे की त्यांनी 21 वेळा क्षत्रियांचा संहार केलेला आहे. तर त्यांच्यामध्ये हा जो गुण आहे किंवा राग आहे किंवा युद्धाचं जे कार्य आहे तर मुळातच ते क्षत्रिय धर्माकडे झुकतं. जरी ते जन्माने ब्राह्मण असले तरी ते क्षत्रिय म्हणून गणले जातात त्यांच्या कर्मानुसार. तर भगवंत आता सांगतायत की क्षत्रियांचे काय काय गुण आहेत. तर त्यातला पहिला आहे शौर्य. शौर्य म्हणजे काय की एखाद्या म्हणजे लढाई किंवा ह्याच्यामध्ये आपली शूरवीरता जी म्हणतो ना आपण तर ते दाखवणं म्हणजे शौर्य. किंवा एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा तर त्याच्यामध्ये आपण जीवावर उदार होऊन जेव्हा ही गोष्ट करतो तर त्याला म्हणायचं शौर्य. तर अनेक आपल्या म्हणजे
भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे अनेक क्षत्रिय आहेत, राजे आहेत की ज्यांच्या शौर्याच्या गाथा आपण ऐकतो. तर त्याच्यामध्ये आपले सगळ्यात महत्वाचे म्हणजे की आपल्या सर्वांचे आराध्य म्हणू शकतो आपण, तर ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा पूर्ण हा शौर्यगाथाच आहे. कारण त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्याकडे असं काही मोठी सैन्य किंवा असं आपण म्हणत नाही की औरंगजेबाचं सैन्य आणि त्याच्या अगेन्स्ट शिवाजी महाराजांचं सैन्य, तर ह्याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केली किंवा तुलना केली तर लक्षात येतं की औरंगजेबाचं सैन्य हे कितीतरी होत आणि प्लस त्यांच्याकडं शस्त्र किंवा तेवढी सगळी उपलब्धी होती. परंतु त्या विरोधामध्ये, कारण म्हणून तर जवळजवळ 200 वर्ष मुघलांनी राज्य केलेले आपल्या महाराष्ट्रावर किंवा भारतवर्षावरती. तर त्यांना त्यांच्याशी झुंज द्यायची आणि हे कोणी ठरवलं तर राजमाता जिजामाता यांनी ठरवलं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा की या अन्यायकारक जे बादशाह आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये तो युद्ध पुकार. तर उपलब्धी काय आहे तर तसं पाहायला गेलं तर तुलनात्मक दृष्ट्या खूप कमी रिसोर्सेस किंवा उपलब्धी आहे शिवाजी महाराजांकडं, किंवा युद्ध कौशल्य आहे असे सैनिक किंवा ज्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे असे सैन्य किती आहे तर तुलनात्मक दृष्ट्या अगदी कमी आहेत. म्हणजे साधे मावळे आहेत त्यांच्या सैन्यामध्ये, परंतु ते कसे आहेत तर जीवावर उदार झालेले सगळे हे लोक आहेत. आणि म्हणून जीवावरती जी व्यक्ती उदार होती तर ती व्यक्ती अशा शूर किंवा असं शौर्य दाखवू शकते. कारण त्यांचा मूळ उद्देश ठरलेला असतो की आपल्याला काय हवं आहे आणि आपण जे करत आहोत तर ते योग्य आहे. हा ठाम विश्वास असल्यामुळं ते लोक इतर कुठल्याच गोष्टींना बळी पडत नाहीत किंवा इतर कुठल्याच गोष्टींना घाबरत नाहीत. आणि असे इतिहास घडवू शकतात. म्हणून महाराजांचा इतिहास 500 वर्ष झालं तरी आपण तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच म्हणजे तो इतिहास तितकाच रोमांचक असा आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक अभिमान जागृत करणारा असा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्याच्यातल्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचं शौर्य आपल्याला दिसून येतं आणि त्या आधारावरती, आणि त्यांचे मावळे देखील तसेच की ते देखील शिवाजी महाराजांना तितक्याच एकनिष्ठतेने साथ देणाऱ्या. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी कितीतरी किल्ले त्यांनी औरंगजेबाच्या चावडीतून सोडवून त्यांनी आपल्याकडे घेतले आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याची ती निर्मिती करू शकली. तर शौर्यगाथा शिवाजी महाराजांची असू दे किंवा आपण भगवद्गीतेच आपण चर्चा करत आहोत गेली 2 वर्ष, तर ही काय आहे तर महाभारत हे देखील शौर्यगाथाच आहे की एवढ्या मोठ्या कौरव सेनेपुढे तुलनात्मक दृष्ट्या पांडवांचं सैन्य हे खूप कमी आहे, परंतु त्यांचा कुणावरती विश्वास आहे किंवा त्यांच्या बाजूनी कोण आहेत, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत. आणि त्यामुळं त्यांनी केलेलं हे युद्ध धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, हो की नाही. तर या धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती हा जो मोठा सगळा युद्ध प्रसंग उभा केलेला आहे किंवा हे ऐतिहासिक युद्ध झालेलं आहे, तर ही खूप मोठी शौर्यगाथा आहे. झाशीची राणी असू देत, अहिल्याबाई होळकर असू देत किंवा आपण म्हणजे आपल्या इतिहासामधले सगळे जे राजे आहेत, महाराणा प्रताप असू दे, तर ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण इतिहास वाचतो ऐकतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर प्रत्येकाची शौर्यगाथाच दिसते. तर असं शौर्य गाजवणं आणि अशा शौर्यामुळं काय असतं तर शौर्य कुठं दिसतं तर लढायांमध्ये. तर हे सगळे लढवय्ये असतात
म्हणजे शूरता. कारण शूरता म्हणजे कुठं आपण दाखवणार, लढाई केली तरच आपल्याला ते शौर्य दिसून येत. तर असे आपण इतिहासामधल्या ह्या सगळ्या लढाया जर अभ्यासल्या तर आपल्याला शौर्याचे विविध कशा पद्धतीने ते प्रकट झालेले आहे प्रत्येकाच्या प्रत्येक राजाचं शौर्य तर ते आपल्याला दिसून येत. तर त्याच्यानंतर तेज. तेज म्हणजे काय, आपण 16व्या अध्यायामध्ये श्री प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितले की दुर्बळांचं रक्षण करणं किंवा त्यांना अभय देणं हा क्षत्रियांचा गुणधर्म आहे. परंतु क्षत्रिय हा अहिंसक कधीच असू शकत नाही. म्हणजे जेव्हा योग्य वेळ येते तर तेव्हा हिंसा ही अपेक्षितच आहे. त्यामुळे तेज हा क्षत्रियांचा खूप महत्वाचा गुणधर्म आहे. म्हणूनच सुरुवातीला जेव्हा अर्जुन म्हणतात की मी माझेच नातेवाईक माझेच गुरु जेव्हा त्यांच्या माझ्या विरोधात पाहतो आहे आणि त्या सर्वांना मला मारायचं आहे, तो विचारच मला खिन्न करत आहे. आणि मग ते स्वतःचा गांडीव जेव्हा खाली ठेवतात तर तेव्हा श्रीकृष्ण ही भगवद्गीता का सांगतायत तर त्यांच्यातल्या त्या क्षत्रिय धर्मातलं तेज याला प्रेरणा देण्यासाठी. म्हणून खर तर श्रीकृष्णांनी ही संपूर्ण भगवद्गीता का सांगितली आहे तर त्या एकमेव कारणासाठी. कारण क्षत्रियांचा हा मुख्य गुणधर्म आहे की क्षत्रिय हे दुर्बळांना आश्रय नक्कीच देऊ शकतात, परंतु योग्य वेळ आहे हिंसा करण्याची तर त्याला ते नाही म्हणू शकत नाहीत किंवा त्यांनी नाही म्हणणं हे अयोग्य आहे. त्यामुळं ही संपूर्ण भगवद्गीता त्या एका कारणासाठी सांगितली. आणि मग ही भगवद्गीता ऐकून मग अर्जुनाने परत तो गांडीव हातात घेतला आणि हे ऐतिहासिक युद्ध त्यांनी केलेलं दिसून येतं. तर क्षत्रियांचा तेज हा गुण फार महत्वाचा आहे. तेजचा दुसरा अर्थ असा होतो तेजस्वी असत. तर ब्राह्मणांच्या चेहऱ्यावरच एक तेज असतं की ज्याच्यामध्ये सात्विक भाव असतो किंवा एक भगवंतांना समर्पित झाल्यानंतरच ते एक तेज असत. तर ते आपल्याला दिसून येत. किंवा ब्रह्मचारी जे आहेत किंवा संन्यस्त आहेत किंवा एक वैष्णव आहेत की ज्यांचं आचरण हे यांचं केंद्रबिंदू साक्षात भगवंत आहे. आणि अशा व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं तेज किंवा अंगकांती जे म्हणतो तर ते तेजपुंज असं त्यांचं शरीर असतं. आणि क्षत्रियांच्या पण चेहऱ्यावरती तेज असतं आणि त्याच्यामध्ये काय असतं तर शार्पनेस किंवा एक धारदारपणा असतो. म्हणजे या दोन्ही तेजामध्ये हा थोडासा फरक आपल्याला आढळून येतो की एक धारदार व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो आपण तर तसं हे तेजस्वी व्यक्तिमत्व असतं. याच्यामध्ये परत आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहू शकतो की जेव्हा औरंगजेबच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सदिच्छा किंवा शुभेच्छा भेट देतात. तर तेव्हा औरंगजेबनी काय केलेलं असतं की त्यांच्याकडे लक्षच दिलेलं नाही. शिवाजी महाराज म्हणजे त्यांची दखलच घेतली नाही आणि त्यांना कुठे उभं केलं तर राजे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी आपण म्हणतो ना की कुठलाही कार्यक्रम असला तर एक व्हीआयपीचा डेस्क असतो तर तिथे आपण त्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना बसवतो. परंतु औरंगजेबनी काय केलं तर शिवाजी महाराजांकडे लक्ष दिलं नाही, उलट सरदारांच्या मागे त्यांना उभं केलं. आणि या गोष्टीचा राग शिवाजी महाराजांना प्रचंड आला आणि त्यांना म्हणजे तो त्यांच्या चेहऱ्यावरती तो राग दिसत होता. आणि मग तो त्यांनी व्यक्त केला कशा पद्धतीने की औरंगजेबला त्याच्याच दरबारात जाऊन शिवाजी महाराजांनी खडे बोल सुनावले की अशा पद्धतीने तुम्ही कसे एखाद्या व्यक्तीला वागणूक राजांना अशी कशी वागणूक देऊ शकता. आणि त्याच्यानंतर आचार्यांना पाठ करून ते तिथून निघाले. तर तो जो धारदारपणा आवाजातला धारदारपणा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातला धारदारपणा
तो सगळा त्यांच्या चेहऱ्यावरती देखील असा झळकत होता. आणि शिवाजी महाराजांचं ते रूप संपूर्ण दरबार, संपूर्ण जनता अनुभवू शकते. तर असं तेज किंवा शार्पनेस किंवा एक धारदार व्यक्तिमत्व तर हे क्षत्रियांचं असणं गरजेचं आहे. की तिथं ते म्हणजे आपण म्हणतो ना स्वाभिमानी अशा व्यक्तींमध्ये हे तेज आपल्याला दिसून येतं. तर हा खूप मोठा आवश्यक गुण आहे. नाहीतर काय होईल की क्षत्रियांचा जो धर्म आहे की दुर्बळांची रक्षा करणं, तर तो होणार नाही. मग तुम्हाला जेव्हा दुर्बळांची रक्षा करायची आहे, देशाची रक्षा करायची आहे, धर्माची रक्षा करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला लढाई करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आवश्यक असतो तो स्वाभिमान, की कुठल्याही गोष्टी पुढे नमतं न घेता जेव्हा आपण आपल्या स्वभावामध्ये असा एक धारदारपणा असतो, तेव्हा मग बाकीचे जे लोक आहेत तर ते आपल्याला घाबरून राहू शकतात. तर हा खूप महत्वाचा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे निर्धार किंवा निश्चय. तर आता छावा चित्रपट अनेक जणांनी पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांचा जो जीवनपट आहे तर तो दाखवलेला आहे. आपण काय म्हणतो की एक म्हणजे एक योद्धा कसा असतो, तर तो कसा असतो की देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हात, असा योद्धा असतो. कुणासाठी तर देव देश आणि धर्मापायी ज्यानं आपलं प्राण देखील किंवा जीवावर जो उधार झालेला आहे, तर असा योद्धा किंवा असा, आणि तेच आपल्याला संभाजीतून आपल्या धर्म म्हणजे संभाजी महाराजांना काय सांगितलेलं असतं की तू धर्म बदल कर किंवा आमचा धर्म स्वीकार, मग तुला आम्ही अभयदान देतो. परंतु संभाजी महाराज म्हणतात की तुम्ही माझं काहीही करा, परंतु मी माझा धर्म बदलणार नाही. आणि मग संभाजी महाराजांना म्हणजे एखाद्या क्षत्रियाला सहजासहजी पटकन मारणं, तर ते मरण त्या मानानं सुखावह असतं. परंतु संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने त्यांचं हाल केले गेले, की पहिल्यांदा विदूषकाचा त्यांना पेहराव घातला गेला, बेड्यांनी त्यांना जखडलं, नख कापली गेली, डोळ्यांमध्ये काय म्हणतो डोळे हे केले, काढले, किंवा गुडघ्याच्या वाट्या काढल्या, रक्तबंबाळ केलं, खूप अमानुष छळ त्यांचा केला गेला, किंवा त्वचा अशी ओरखडून महाराज इतके दृढनिश्चयी होते, ते म्हणाले त्याही अवस्थेमध्ये धर्म परिवर्तनासाठी तयार नव्हते. आणि त्यांचा हा निर्धार किंवा हा निश्चय खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून ते एक इतिहास रचू शकतात. तर हा खूप महत्वाचा गुणधर्म आहे की निर्धार आणि निश्चय खूप आवश्यक आहे. तर त्या म्हणजे ज्यांनी छावा पाहिला असेल तर म्हणजे बऱ्याच जणांचं असं प्रतिक्रिया आलेली आहे की आम्ही ते पाहू नाही शकत प्रसंग, आपण पाहू शकत नाही, परंतु संभाजी महाराज ते क्षण जगलेले आहेत. तर किती मोठं बलिदान आहे कशासाठी, तर हा त्यांनी स्वाभिमान टिकवलेला आहे. मग आपण विचार करू शकतो की आपल्याला जर थोडं फार कुणी काही एक आपल्याला सवलत देत असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं आमिष दाखवत असेल, आणि कुठल्याही स्वरूपामध्ये जर मदत करत असेल आणि काय सांगतात, तर तुम्ही असं धर्मांतर करा, तर या कलियुगातल्या व्यक्तींसाठी खूप मोठा धडा आपण छावा चित्रपट पाहून घेऊ शकतो, किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट आपण अभ्यासून हा विचार करू शकतो की थोड्याफार आमिषासाठी किंवा थोड्याफार स्वार्थासाठी धर्म बदल करणं ही किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे हे आपण पाहू शकतो.
त्यामुळे हा फार महत्वाचा गुणधर्म आहे धृती किंवा निर्धार. तो असा सहजासहजी अंगी बाळगणं खरंच खूप कठीण आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे दाक्षम किंवा दक्षता. तर याच्यामध्ये देखील आपण म्हणजे परत एकदा शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास पाहिला तर संपूर्ण याच्यामध्ये आपण त्यांच्या बाबतीमध्ये ही उक्ती खूप मोठ्या आनंदाने आपण तो हे गात असतो की शिवाजी महाराज म्हणजे काय तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. प्रत्येक वेळेस शक्तीचा विजय होईल असं नाही, तर अनेक ठिकाणी त्यांनी युक्ती वापरलेली आहे आणि अगदी छोट्या पाठबळावरती त्यांनी खूप मोठी मोठी युद्ध जिंकलेली आहेत. तर ही युक्ती कधी येऊ शकते जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीबाबत अलर्ट असता किंवा दक्ष असता, त्याच वेळेस आपण अशा पद्धतीने युक्तीचा वापर करू शकतो. मग आता याच्यामध्ये जर आपण कुठलं उदाहरण पाहू शकतो तर जेव्हा औरंगजेबनी शिवाजी महाराज आणि शंभूराजे किंवा छत्रपती संभाजी महाराज जेव्हा ते बालपणीचे संभाजी महाराज या दोघांनाही जेव्हा आग्र्यामध्ये नजरकैद केलेलं असतं, तर हे जेव्हा नजरकैद केलेलं असतं तर तेव्हा काय करतात ते एकतर भेटायला गेलेले असतात आणि तिथे औरंगजेबनी त्यांचा अपमान केलेला असतो. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना मृत्यूदंड द्यायचा की त्यांना नजरकैद करायची, असे दोन त्यांच्या पुढे पर्याय असतात. परंतु त्यांना अभयदान देणं गरजेचं असतं, कारण मिर्झा राजेंनी तसं त्यांना एक जामीन पत्र दिलेलं असतं की तुम्ही औरंगजेबला भेटायला जा, तुमच्या जीवाला कुठलाही धोका नसणार आहे. आणि त्यासाठी म्हणून त्यांना त्यांचे प्राण ते घेऊ शकले नाही आणि म्हणून त्यांना काय केलेलं असतं तर आग्र्यामध्ये त्यांना नजरकैदेत ठेवलेलं असतं. मग आता विचार करू शकतो की शत्रूच्या मुलखामध्ये गेलेलो आहोत आपण, हातामध्ये आपल्या तसं बघायला गेलं तर निशस्त्र, एका अर्थाने निशस्त्र आहोत किंवा आपल्या लोकांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी आहे आणि बाहेर पडलं त्या खोलीच्या बाहेर पडलं तर साक्षात मृत्यू समोर उभा आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट करताना किती अलर्ट किंवा दक्ष राहून करावी लागली असेल याचा आपण विचार करू शकतो की कुठलाही निर्णय हा खूप विचार करून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी काय शिवाजी महाराज काय करतात तर श्रीकृष्ण जन्माष्टमी या निमित्त आपण मिठाईंचं किंवा मिठाईंचं वाटप करतो, तर ती गोष्ट मला करू देण्यात यावी म्हणून औरंगजेबाकडे विनवणी केलेली असते. आणि जेव्हा त्यांना तशी परमिशन किंवा परवानगी मिळते तेव्हा त्यांनी मोठमोठे मिठाईचे पेटारे किंवा उपहार असं वृंदावन, मथुरा किंवा संन्यासी अशा सगळ्या लोकांना किंवा जनतेमध्ये वाटण्यासाठी असे ते मोठे मोठे मिठाईचे पेटारे तिथून जेव्हा बाहेर पाठवण्यास सुरुवात केली तेव्हा मग दोन मतं आहेत. काही जण म्हणतात की पेटाऱ्यामध्ये बसून शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे बाहेर पडतात, काहींच्या मते वेषांतर करून बाहेर पडतात. परंतु एवढ्या मोठ्या म्हणजे अगदी शत्रूच्या जबड्यातून खर तर सुरक्षितरित्या बाहेर पडणं याच्यासाठी बुद्धिमत्ता किंवा तेवढं धैर्य आणि तेवढी दक्षता घेणं खूप गरजेचं असतं. तर ते शिवाजी महाराजांनी केलं आणि एका वैराग्याचा वेश परिधान करून जेव्हा त्या जिजाऊ मातेकडे येतात तेव्हा जिजामाता त्यांना सुरुवातीला ओळखत नाहीत आणि मग नंतर जेव्हा खरी ओळख दाखवतात तेव्हा मग त्या विचारतात की शंभूराजे कुठे. मग ते म्हणतात की त्यांचा मृत्यू झाला म्हणून शिवाजी महाराज सांगतात. आणि अशी संपूर्ण पूर्ण राज्यामध्ये अशीच बातमी पसरते की शंभूराज गतप्राण झाले. आणि जेव्हा
योग्य वेळ येत आणि शिवाजी महाराजांना खात्री पडते की आता शंभूराजे सुरक्षित आहे, तेव्हा मग म्हणजे ते आणले जातात, शंभूराजे आणले जातात आणि मग सगळ्यांना समजतं की या पद्धतीची अफवा एका अर्थानं शिवाजी महाराजांनी पसरवलेली असते की जेणेकरून शंभूराजे देखील सुरक्षित ते परतू शकतील या अर्थाने. तर ह्या गोष्टी की पावलोपावली जिथे आपल्याला धोका आहे, तर त्या धोक्यामध्ये देखील शांतपणे विचार करून काय पावलं उचलावी हे पाहणं किती गरजेचं आहे, केवढी दक्षता हवी. आणि त्याबरोबरच तो एक म्हणजे दक्षता तर हवी, परंतु ती युक्ती किंवा तेवढी बुद्धिमत्ता देखील असणं गरजेचं आहे, किंवा तेवढं धाडस देखील महत्वाचं आहे. तर हे सगळे गुण आपल्याला शिवचरित्रामध्ये दिसून येत. त्याच्यानंतर पुढे म्हणलंय की युद्धामध्ये धैर्य, नंतर औदार्य. औदार्यामध्ये म्हणजे युद्धामध्ये धैर्य, नंतर औदार्य म्हटलंय. तर औदार्यामध्ये राजा शिबीराजाचं आपण उदाहरण पाहू शकतो की शिबीराजा यांच्या आश्रया म्हणजे ह्यांची परीक्षा घेण्यासाठी जेव्हा यमराज आणि इंद्र ते दोघे कशाचे, एक जण ससाना बनतो आणि एक जण कबूतर बनतो. आणि मग तो कबूतर काय करतो, तर शिबीराजाच्या आश्रयाला येतो आणि तो म्हणतो की मला तुमचा आश्रय दे, की तो ससाना माझ्या मला खाण्यासाठी येत आहे, तर मला तुमचा आश्रय हवा आहे. आणि राजाचं कर्तव्य आहे की दुर्बळांना आश्रय देणं, किंवा जे कोणी मागणी करत आहेत त्यांना आश्रय देणं, राजाश्रय देणं खूप महत्वाचं असतं. तर शिबीराजा त्या कबुतराला म्हणतात की निश्चिंत राहा. आणि मग जेव्हा तो ससाना येतो तो म्हणतो की माझं तर खाद्य आहे. आता दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ससाना पण म्हणतो की माझं खाद्य आहे, त्यामुळे तुम्ही मला ते द्या म्हणून. पण शिबीराजा काय म्हणतात, नाही, कबूतर हा माझ्या आश्रयाला आलेला आहे, त्यामुळे मी ते करू शकणार नाही. तर तुला त्याऐवजी काय हवं असेल तर ते मला सांग. मग ससाना म्हणतो की कबुतराच्या वजना इतकं मला मांस हवं आहे. मग शिबीराजा स्वतःच्या मांडीचं मांस म्हणजे एका कबुतराला बसवतात आणि स्वतःच्या मांडीचं मांस दुसऱ्या तराजूच्या पारड्यामध्ये करून मग ते ससाण्याला देतात. तर ही जेव्हा कृती होते तर तेव्हा मग कबूतर आणि ससाना हे मूळ रूपामध्ये म्हणजे इंद्रदेव आणि यमराज यामध्ये परावर्तित होतात. आणि ते शिबीराजाला म्हणतात की आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी अशा पद्धतीचं आम्ही म्हणजे अशा पद्धतीचं रूप पालटून आम्ही तुझी परीक्षा घेतलेली आहे. आणि ते खुश होत. आणि मग तेव्हापासून आपल्याला लक्षात येतं की उदारता किंवा आपल्या आश्रयाला आलं आहे तर त्याचा त्या व्यक्तीच्या रक्षणासाठी अगदी जीवावर देखील उदार असणं होणं, तर हे किती महत्वाचं कार्य आहे. तर हे औदार्य आपल्याला शिबीराजांसारख्या क्षत्रियांकडून आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर नेतृत्व किंवा युद्धेच्या अपलायन. तर याच्यामध्ये मोगलांचा जर इतिहास घेतला तर त्याच्यामध्ये अकबर असू दे किंवा औरंगजेब असू दे किंवा अफझल खान यासारखे जे अफझल खान नाही पण औरंगजेब किंवा अकबर यांसारखे राजे, शाहिस्ते खान सारखा सरदार, ह्या लोकांना पुढं करायचे आणि युद्ध करायचे. आणि स्वतः मात्र युद्धामध्ये, प्रत्येक युद्धामध्ये किंवा हार्डली एखाद दुसऱ्या युद्धामध्ये त्यांनी फार युद्धांमध्ये भाग घेत नव्हते. परंतु तेच जर आपण आपल्या म्हणजे शिवाजी महाराज असू देत किंवा झाशीची राणी असू देत, अहिल्याबाई होळकर, ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण इतिहास पाहतो तर तेव्हा किंवा हल्दी घाटीमध्ये महाराणा प्रताप हे स्वतः
म्हणजे युद्धामध्ये त्यांनी स्वतः भाग घेतलेला आहे आणि युद्धामधनं पलायन करणं हा प्रकार केलेला नाही किंवा नेतृत्व केलेलं आहे त्या युद्धाचं. आपण ह्या कुरुक्षेत्रामधलं युद्ध पण पाहतो की याच्यामध्ये देखील पांडव स्वतः उभे आहेत, की असं नाहीये की चला सेनापतींना पुढे केलेलं आहे आणि आपण मागे राहिलेलो आहोत, असं नाहीये. तर हे हे युद्ध महाभारतातले युद्ध असू देत, स्वतः रामांनी रावणाबरोबर युद्ध केलेलं. रावणांनी काय केलेलं आहे की पहिल्यांदी बाकीच्या लोकांना पाठवलं, खरं दूषण असू देत, नंतर स्वतःचे मुलं असू देत, इंद्रजीत, ह्या सगळ्यांना पहिल्यांदी पुढं केले आणि नंतर तो युद्धामध्ये उतरले. तर ह्या पद्धतीची जेव्हा आपण युद्ध, या विरोधात इकडे राम लक्ष्मण धर्म आहे की इतरांना बरोबर घेऊन युद्धामध्ये उतरायचं. असं नाहीये की एखादं म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगणार, आपण बॉस ज्याला म्हणतो ना, की मी तुम्हाला सांगणार तुम्ही माझ्या हाताखाली आहात, तुम्ही हे काम करायचंय, मी मात्र मागे थांबे. अशा पद्धती क्षत्रिय किंवा अशा राजांची आपल्याला असे राजे आपल्या भारतामध्ये नाहीयेत. परंतु हे जे आपण शत्रू किंवा आसुरी वृत्तीचे हे जे लोक पाहतो, तर त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला हा दोष आढळतो की त्यांनी इतरांना पहिल्यांदा पुढे केलेले आणि स्वतः मात्र युद्धापासून होता होईल तितकं ते लांब राहिले. त्याच पद्धतीचं महाभारतातलं युद्ध म्हणजे त्याच्यामध्ये अभिमन्यू हे चक्रव्यूहामध्ये जेव्हा शिरतात, कारण त्यांनी काय केलेलं असतं की उत्तरेचा म्हणजे गर्भामध्ये असताना साक्षात श्रीकृष्णांकडून चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांनी ऐकलेलं असतं, परंतु तिथून बाहेर कसं पडायचं हे मात्र त्यांना ऐकता आलं नाही, कारण त्यांची माता झोपी गेलेल्या असतात. तर हे जेव्हा चक्रव्यूहामध्ये म्हणजे तसं पाहायला गेलं तर माहिती आहे की आपल्याला बाहेर पडणं माहिती नाही, तरी देखील त्यावेळेसची ती गरज होती म्हणून अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये शिरतो आणि चक्रव्यूहामध्ये शिरताना साक्षात कौरव आहेत समोर, द्रोणपुत्र अश्वत्थामा आहे, असे खूप रथी महारथी समोर असताना ते त्या चक्रव्यूहामध्ये शिरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जाऊन एकटे अभिमन्यू आणि त्यांच्या समोर एवढे सगळे सर्व शस्त्रांनिशी एवढे सगळे योद्धे आहेत. आणि ते कसे होते म्हणजे आपण म्हणतो ना की युद्धाचे नियम असतात, तर पूर्वीच्या काळचे नियम कसे होते की सूर्योदय ते सूर्यास्त एवढंच युद्ध चालायचं आणि नंतर ते सैनिक एकमेकांच्या छावणीमध्ये जाऊन अगदी हसत खेळत गप्पा पण करायचे. तर अशा पद्धतीचे युद्ध होत होतं, तर त्याला नियम होते, ती एक नैतिक गोष्ट होती. तर अभिमन्यू देखील एकटे शिरले आहेत, तर त्यांच्या बरोबर हल्ला करण्यासाठी एकटाच व्यक्ती समोर असणं ही खरं युद्धनीती किंवा तो खरा नियम आहे. परंतु एक आपण म्हणतो ना भ्याड हल्ला म्हणतो, तर त्या पद्धतीने अनेक लोक आणि हा एकटा अभिमन्यू अशा पद्धतीने ते चक्रव्यूहाच्या दरम्यानचं हे युद्ध असतं की अनेक जण हल्ला करतात आणि एकटे अभिमन्यू त्याला प्रतिकार करतात. आणि ते जेव्हा एका क्षणाला स्वतःच्या रथामधून जेव्हा खाली पडतात, तर युद्धाचा दुसरा पण नियम असतो की पहिल्यांदी त्या शत्रूला त्या रथावरती येण्यासाठी मदत करावी आणि परत युद्ध सुरू करावं, किंवा ते शक्य नसेल तर स्वतः जमिनीवर येऊन मग युद्ध करावं. निशस्त्र असेल तर आपण देखील कुठल्याही शस्त्राचा वार करू शकत नाही. अशा युद्धाचे हे नियम सगळे डावलून अभिमन्यूवरती हल्ला होत होता आणि अभिमन्यूनी त्याच्यातून पलायन केलेलं नाही, तर त्यांनी काय केलं, त्या रथाचं चाक त्यांनी घेतलं आणि हे सगळे हल्ले परतवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या क्षणाला कर्णाने काय केलं तर मागून त्यांच्यावरती वार केला आणि त्यांना गतप्राण केलं. तर हे युद्धाचे नियम की काहीही झालं तरी त्या युद्धामधून बाहेर न पडणं
हे खूप महत्वाचं आहे. तर म्हणजे इव्हन शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये पण असे अनेक प्रसंग आहेत. त्याच्यामध्ये स्वतः शाहिस्ते खानाला मारण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज जेव्हा लाल महालामध्ये शिरतात, तर तेव्हा देखील त्यांनी तो अभ्यास केलेला आहे. ते नेतृत्व, त्या मोहिमेचं नेतृत्व खूप यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेलं आहे. की त्याचं पूर्ण त्या ह्याचा प्लान त्यांनी घेतलेला आहे लाल महालाचा. आणि शाहिस्ते खानाची बोट त्यांनी ते कापू शकते. तर असं नाहीये की तुम्ही पुढे व्हा आणि मी मागून येतो, किंवा काही असं झालं तर युद्धामधनं माघार घेतो, अशा पद्धतीची रणनीती कुठंच आपल्याला दिसणार नाही. आणि तेच गुण त्यांच्या मावळ्यांमध्ये पण होते. जसं की बाजीप्रभू देशपांडे, की जेव्हा अफझल खानाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फाजल खान आणि दुसरं कोणते सिद्दीकी जोहर, तर ते जेव्हा शिवाजी महाराज यांना पकडण्यासाठी म्हणून पन्हाळगडाला त्यांनी बेढा घातला, तर तेव्हा पन्हाळगडातून म्हणजे पन्हाळगड ते विशाळगड अशा पद्धतीने तो प्रवास होता. तर पन्हाळगडाला जेव्हा बेढा घातला, तर तेव्हा शिवा काशी, तर ते शिवाजी महाराजांचा वेशभूषा करून तिथे थांबले. आणि जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तर ते त्या पालखीतून विशाळगडाकडे रवाना होण्यासाठी निघाले. तर जेव्हा हे समजतं, तर तेव्हा शिवा काशी याला हे समजतं की अरे शिवाजी महाराज तर तिथे नाहीयेत, आणि हा एक नकली शिवाजी महाराज म्हणून बसलेले, तर ते कोण आहेत म्हणून त्याला जेव्हा विचारलं जातं, तर तेव्हा तो म्हणतो की माझं नाव आहे की शिवा काशी, परंतु माझं मरण मात्र छत्रपती शिवाजी महाराजला होत. आणि त्याचा अर्थातच त्याचा शिरच्छेद करण्यात आला. तर राजा तशी प्रजा, किंवा तसेच त्यांचे सरदार देखील असतात, हे आपण पाहू शकतो. की समोर जरी शत्रू असला तरी तिथून भ्याडपणे पलायन करणं हे एका राजाला शोभत नाही. तर एका क्षत्रियाचा हा खूप मोठा गुणधर्म आहे. तर शिवा काशीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो, किंवा शिवाजी महाराज जेव्हा विशाळगडला जात होते, तर तेव्हा ते काय म्हणतात की हे सगळं सैन्य त्यांच्या मागावर आलं, तर तेव्हा ते म्हणाले की बाजीप्रभू देशपांडे, आपण मिळून त्यांचा प्रतिकार करूयात. तर बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, नाही, लाख जरी लोक गेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहायला पाहिजे. तर तुम्ही विशाळगडावर जा आणि तोफांचा आवाज करा, की जेणेकरून तुम्ही तिथे सुरक्षितपणे पोहोचला, असं त्याची ती निशाणी असेल. आणि तेव्हा मग आम्ही म्हणजे एक मनाला आमच्या समाधान मिळेल, राजे आपले सुरक्षित पोहोचलेले आहेत. आणि मग ती पावनखिंड बाजीप्रभूंनी खूप धैर्यानं तिथं लढवलेली आहे. असं नाहीये की खूप सारं मोठं सैन्य आहे आणि मी एकटाच, किंवा खूप कमी सैन्य आहे आणि एकटाच 4-4 जणांशी युद्ध करतोय म्हणून ते युद्धात पळून जाणं, हे त्या बाजीप्रभू देशपांडे मान्य नव्हतं. आणि जोपर्यंत त्या तोफांचा आवाज जोपर्यंत ऐकला नाही, तोपर्यंत त्यांनी ते स्वतःचा प्राण हा सुरक्षित ठेवला होता. की कितीही म्हणजे अगदी रक्तबंबाळ झाले होते, परंतु प्राण त्यागण्यास तयार नव्हते. आणि जसा तो तोफांचा आवाज त्यांनी ऐकला, तेव्हा मग ते गतप्राण झाले. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की जे काही परिस्थिती आहे, तर त्याला सामोरं जाणं, शौर्यानं, धैर्यानं सामोरं जाणं आणि हार न मानणं, हे एका क्षत्रियाचं खूप मोठा गुणधर्म आहे. तर आता आपण पाहू शकतो की एक भक्त म्हणून या क्षत्रिय गुणधर्माचे आपल्या इस्कॉनच्या आंदोलनामध्ये पण अशी काही उदाहरणं आहेत का? कारण बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की आपण क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय धर्माची खरंच खूप गरज आहे. तर
असे क्षत्रिय खरं तर निर्माण होणं गरजेचं आहे. तर मग त्या दृष्टीने आपण प्रशिक्षण का नाही बरं देत? तर श्रील प्रभुपाद म्हणतात की क्षत्रिय म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय तर प्रशासन, परंतु प्रशासनाला एक दिशा दर्शवणं खूप गरजेचं असतं आणि ते काम एका ब्राह्मणांचं, एका वैष्णवाचं असतं. म्हणून असा ब्राह्मण वर्ग मला निर्माण करायचा आहे, असं श्रील प्रभुपाद म्हणजे. म्हणून क्षत्रियांना योग्य दिशा दर्शवणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे प्रभुपादांच्या मुवमेंटचं खरं कार्य आहे. आणि असं नाहीये की एक भक्त असला म्हणून तो काय म्हणतो आपण की तो सगळ्या गोष्टींना मान्यता देतो किंवा माघार घेणारा असतो, असं अजिबात नाहीये. तर आपण आपल्या आंदोलनाचा जरी इतिहास पाहिला तरी आपल्याला लक्षात येतं की द सॉल्टेड ब्रेड म्हणून रशियामध्ये आपल्या आंदोलनाचं जी क्रांती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये अनेक भक्तांना अक्षरशः खूप म्हणजे वेड्यासारखं त्यांना ट्रीटमेंट मिळालेली आहे किंवा खूप इंजेक्शन किंवा खूप त्यांचे हाल केलेले आहेत आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना त्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स दिल्या गेलेल्या आहेत. खूप जणांना जेल झालेला आहे. तर अशा पद्धतीने इव्हन आता रिसेंटली आपण पाहू शकतो की बांगलादेशचा जो इस्कॉनच्या मंदिरांवरचा हल्ला पाहू शकतो आणि त्याला धैर्यानं त्याच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिलेले आपण भक्त पाहू शकतो. तर हे देखील एका क्षात्र धर्माचं प्रतीक आहे. तर सॉल्टेड ब्रेड आपण जर वाचलं किंवा जर आपण ती फिल्म पाहिली तर लक्षात येतं की अतोनात त्यांचा छळ झालेला आहे. तरी देखील ते लोक काय करायचे तर ते ब्रेडचं म्हणजे त्यांना जपमाळ अलाउड नव्हतं जेलमध्ये किंवा त्या वेडा म्हणून ठरवायचे त्यांना आणि तिथं जपमाळ किंवा जपाला अलाउ करत नव्हते. तर हे लोक काय करायचे तर त्या ब्रेडचे असे गोळे बनवायचे आणि 108 मणी असे ते तयार करायचे आणि त्याच्यावर ते जप करायचे. तर परंतु त्यांनी श्रील प्रभुपादांशी ते एकनिष्ठ राहिले आणि हे सगळे गुणधर्म आपल्याला लक्षात येतात की त्याच्यामध्ये त्यांनी कुठंच हार मानलेली नाही आणि धैर्याने त्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिले. लादिनी माताजी म्हणून त्या देखील जन्माने अमेरिकन जरी असल्या तरी आफ्रिकेमध्ये जेव्हा डेट्रॉइट टेम्पल तर तिथे हल्ला होतो तर तेव्हा तिथल्या भक्तांच्या सुरक्षिततेसाठी त्या तिथं पुढे होत आणि ही खात्री असते की त्यांनी म्हणजे ज्यांनी हल्ला केलेला असतो ते म्हणतात की आम्ही कुठल्याही स्त्रीवरती हल्ला करणार नाही. आणि मग त्या काय करतात तर त्या जे काही 7-8 जे भक्त होते तर त्यांना वाचवण्यासाठी त्या स्वतः त्या हल्लेखोरांच्या पुढे जातात आणि खरं तर दुर्दैवानं त्यांना देखील गोळीबार त्यांच्या पण अंगावरती होतो आणि त्याच्यामध्ये त्या मृत्युमुखी पडतात. तर आपले भक्त किंवा आपल्या आंदोलनामध्ये देखील असं क्षत्रिय गुणधर्म आपल्या भक्तांनी दाखवलेला आहे. श्रील प्रभुपाद यांचं देखील आपण जर उदाहरण पाहिलं तर त्यांनी देखील या चळवळीसाठी जे काही मोठं धैर्यानं खरं तर हे सगळं तोंड दिलेलं आहे की केवळ एवढ्याशा 40 रुपयांमध्ये काय म्हणतो आपण काहीच हातामध्ये नाहीये तरी देखील अमेरिकेत जाणं पुन्हा तिथे म्हणजे अगदी ज्या रूम मध्ये आहे तर त्या रूम मधला जो व्यक्ती आहे तर त्यांनी देखील आपल्या श्रील प्रभुपादांवरती शारीरिक हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यातनं स्वतःचा प्राण वाचवून त्यांनी ही चळवळ उभी केलेली आहे. तर हे सगळं जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर जेव्हा आपल्याला भक्ती मार्ग निवडलेला आहे आपण पण असा त्याचा अर्थ नाहीये की हा मार्ग खूप सुलभ किंवा काय म्हणतो काटेरी नाहीये, अगदी फुलच आपल्या मार्गामध्ये आहेत असं अजिबात नाहीये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काटेरी क्षण देखील असू शकतात परंतु त्यामध्ये देखील जेव्हा आपण एकनिष्ठपणे निर्धाराने जेव्हा हा भक्ती मार्ग स्वीकारतोय आणि
भक्ती मार्गामध्ये आपण काय, आपण बाहेरच्या शत्रूंच्या विरोधात आपण युद्ध नाही करत आहोत, तर आपल्याच अंतर्मनातले षड्रिपू आहेत, 6 जे शत्रू आहेत त्यांच्या विरोधात आपण युद्ध पुकारलेलं आहे. साक्षात मायादेवींच्या विरोधात आपण युद्ध पुकारलेलं आहे. त्यामुळं खर तर श्रील प्रभुपादांच्या या जी आर्मी आहे किंवा हे सैनिकांचं जी त्यांनी छावणी उभा केलेली आहे, तर त्याच्यामधला एक सैनिक म्हणून देखील आपल्या पण अंगी थोड्याफार प्रमाणात का होईना हे गुण असणं गरजेचं आहे. की जिथे कोणी जरी आपल्याला सांगितलं की एवढं एवढं आमिष आम्ही दाखवतोय, परंतु तुम्ही हा मार्ग सोडून द्या, तरी देखील आपण हा मार्ग सोडता कामा नये किंवा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडता कामा नये. आणि एक प्रकारचं एका निर्धारानं आपण या भक्ती मार्गावरती दृढ निश्चयीपणे आपण चालत राहणं गरजेचं आहे. तर हे खूप महत्वाचं आहे की थोड्याफार का प्रमाणात होईना आपण हे गुण आपल्यामध्ये पण अंगीकारणं महत्वाचं आहे, की जेणेकरून आपण आपल्या भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करू शकू आणि श्रील प्रभुपादांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू शकू. तर अशा प्रकारे आपण 43व्या श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कुणाला काही शंका असतील तर नक्की सांगा, काही चुकलं असेल तर तेही करेक्ट करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.